पण कुठली बँक आली का कीर्तनाचं आयोजन करायला? पण एकमेव आमची ही महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे की ज्या बँकेने गावात कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. याचं कारण असं आहे मंडळी की आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेची नाव ही तळागाळातल्या गोरगरिबांपर्यंत शेवटच्या थरातल्या माणसापर्यंत घट्ट जोडल्या गेलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक कीर्तनाचे कार्यक्रम ठेवते. ते कारण असं की आमच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक मसावत शाखेअंतर्गत येणारे खर्ची गाव, ह्या गावामध्ये हे गावाची निवड होण्यामागे छोटंसं कारण असं आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या गावातले जेवढे काही शेतकरी असतील आणि ज्यांनी आमच्या बँकेचं पीक कर्ज घेतलं असेल, सगळ्याच्या सगळे 100% शेतकरी नियमित कर्जदार आहे म्हणून खर्चीची निवड आहे. या कार्यक्रमासाठी म्हणजे आमच्या बँकेचे एक आधार स्तंभ म्हणले पाहिजे. आमचे उज्ज्वल भाऊची जन्मभूमी आहे म्हणून तेही एक कारण आहे. पण मी जर वरच्या लोकांना म्हटलं असतं की साहेब आपल्याला कीर्तन ठेवायचं तर उज्ज्वल भाऊच्या गावात ठेवू, ते म्हणजे जागा बसेल असं झालं असतं ना. तसं नाही, तिथं आम्हाला सांगता आलं की साहेब हे गाव असं आहे की इथला प्रत्येक आमचा शेतकरी हा नियमित आहे, बुडवणारे नाही. मला आल्यानंतर एक नवीन गोष्ट कळली की खर्चीमध्ये एकही शेतकरी सावकारी कर्ज घेतलेला नाही. हे जर तुम्ही केलेलं आहे तर तुम्हाला आर्थिक साक्षरता शिकवण्याची गरजच नाही. आदर्श गाव एक तंटमुक्तीचा पुरस्कार मिळालेला आहे. नाहीतर काही मी एका गावात बघितलं की एका गावात जोरदार भांडण पेटलं. अहो इतकं भांडण की डायरेक्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. आणि भांडण कशाचं होतं तर तंटमुक्तीचा अध्यक्ष कोणाला करायचं तंटमुक्तीचं अध्यक्ष कोणाला तिथून भांडले. पण या गावात मला 3 लाखाचा पुरस्कार मिळालेलं गाव आहे, आदर्श गाव आहे, तरुण मंडळी आहे, जागरूक आहे आणि संत सावता महाराजांची कृपा आहे. खर्चीचं हे वैभव आहे ना दादा, हे कशामुळे हे लक्षात घ्या. नियमानं होणारे कथा कीर्तनाचे कार्यक्रम आणि आमच्या संत श्रेष्ठ सावता महाराजांचा असलेला कृपाशीर्वाद यामुळं खर्चीची भरभराट झालेली आहे. दुसरं काही कारण नाही, एकमेव कारण. आणि हे आपल्या गावाचं भाग्य आहे आणि त्या निमित्तानं ही कीर्तनसेवा आपल्या गावात आयोजित करण्याचा आम्हाला बहुमान मिळाला. आजच्या कार्यक्रमाकरता आमच्या मसावत शाखेचे शाखा व्यवस्थापक आदरणीय महेंद्रजी चौधरी सर, आमचे शाखा व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी एकदा मी विनम्र भावाने नमस्कार होतो. आणि हा कीर्तनाचा कार्यक्रम कशा करण्यात आला हो तर भारत सरकारच्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत गावोगावी लोकांना आर्थिक साक्षरता कळाली पाहिजे, लोक फायनान्शियली अवेअर झाले पाहिजे, त्यांना बचतीची सवय लागली पाहिजे, त्यांच्यामध्ये काहीतरी चांगला बदल घडला पाहिजे हे ठरवण्याचं काम सरकार करतं. पण ह्या योजना असतात या सगळ्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी चांगलं माध्यम त्या ठिकाणी आवश्यक असतं. तर तुम्ही जर गावात सांगितलं की बँकेचा कार्यक्रम आहे, कोणी येणार ते म्हणतील आले बसवलेला हप्त्याला, आले हप्ते गोळा करायला, कोणी येईल का? म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम बँकेने आयोजित केलेला आहे. ही संकल्पना फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेचीच आहे. आमच्या बँकेचे अध्यक्ष माननीय मिलिंदजी घारट यांच्या डोक्यात ही संकल्पना आली की आपल्या बँकेत जे कीर्तनकार अधिकारी काम करतो त्याचा आपण चांगला वापर करून घेतला पाहिजे आणि गावोगाव असे कीर्तन सेवेचे कार्यक्रम आयोजित केले आणि त्या माध्यमातून आर्थिक साक्षरता तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्ही दुसरा कोणताही कार्यक्रम ठेवा, लोक जमा होणार. आताच्या काळात तुम्हाला लोक जर जमा करायचे कार्यक्रमासाठी दादा तर 2च गोष्टी कराव्या लागतात. एक तर कीर्तन ठेवावं लागत, नाही तर मग त्याच्याशिवाय लोक जमा होत. म्हणून कीर्तन हे समाज प्रबोधनाचं एक प्रभावी माध्यम आहे. म्हणून आजचा कार्यक्रम आहे. आर्थिक साक्षरता कीर्तनात सांगण्याची गरज आहे का? मला सांगा, गरज आहे? गरज आहे का? बोलत जा तुम्ही. आजचं कीर्तन म्हणजे उज्ज्वल भाऊ माझ्या जीवनातले 8 आश्चर्य 7 आश्चर्य झाले का? 8 तुम्हाला कसं
माझ्या आतापर्यंतच्या कोणत्याच कीर्तनाला एवढी रेकॉर्डेड माणसाची गर्दी नाही आणि महिलांपेक्षा पुरुष जास्त आहे हे पहिल्यांदाच झालं. आणि एवढी गर्दी कशामुळे सर? बरं का सर, ही गर्दी याच्यामुळे हे याचं जे मला वाटतं की सगळेच कीर्तनाला येणारे असतील याची शक्यता नाकारता येत नाही. माहित नाही मला. बऱ्याच लोकांना वाटलं बँकेचा कार्यक्रम एक टोन दाखवून द्यावं न जाणून काम पडून काहीच काळजी करू नका. आमची महाराष्ट्र ग्रामीण बँक अशी आहे ना की तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे पण आम्ही कामं करतच नाही. आमच्याकडे कोणीही येऊ एका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा देव तेथे आणि हे न सांगता हे तत्व अंगीकार करणारे लोक आमच्या बँकेत आहे. उद्योग असतील आमचे सर असतील किंवा दुसरे कोणतेच स्टाफ येऊ द्या. कारण ही ग्रामीण बँक आहे, हिच्यात काम करणारे बहुतांश म्हणजे 99.99% लोक मराठी भाषिक आहे. महाराष्ट्रातल्या मातीतले शेतकऱ्याचे मुलं आहे. त्याच्यामुळं त्यांना सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. पटापट तुम्ही सांगत जा, कारण मला कीर्तन लवकर संपवायचे. हे काही आपल्या नेहमी कीर्तनासाठी कीर्तन 9 ते 11 2 तास वगैरे नाही. हे बँकेच कीर्तन आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न संपवायचे. म्हणून तुम्ही मध्ये मध्ये बोलत जा. तर माझी कीर्तनाची सवय आहे चालता बोलता, चालता चालता आम्ही तुमच्याशी बोलणार, बोलता बोलता तुम्हाला. म्हणून तुम्ही मध्ये मध्ये बोला. आपापसात बोलू तर मध्ये मी काय विचारतो तेवढं बोला, तेवढं सांगा. मला सांगा आर्थिक साक्षरता सांगण्याची गरज आहे की नाही? काय म्हणणे तुमचं? बोला पटकन, मला आवाज येतो जर कानात प्रॉब्लेम. हा गरज आहे का? बोलत नाही तुम्ही? बोलत नाही तुमच्याकडे? आता माझं गाव 100 किलोमीटर अंतरावर आहे बरं का. तिकडे माणसं जर मेले तर मग त्याला घेऊन जातात, पेटवून देतात. तुमच्याकडे कसं आहे? असं आहे ना, मग बोलत ना तुम्ही. आर्थिक साक्षरता कीर्तनात सांगण्याची गरज आहे का? नाही? मग कशाला कार्यक्रम ठेवला? आर्थिक साक्षरता कीर्तनात सांगण्याची गरज नाही, ही कीर्तनाची पण गरज नाही, पण ही काळाची गरज आहे की आर्थिक साक्षरता कीर्तनात सांगायची. त्याच्याशिवाय लोक सुचत नाही. आणि तुम्हाला काय आर्थिक साक्षरता सांगायची गरज आहे? तुमच्यापेक्षा तर माझ्या माता मावल्या जास्त हुशार आहे की नाही? तुम्हाला तर आर्थिक साक्षरता बिलकुल शिकवायची गरज, कारण आता पेरणीचे दिवस येऊ द्या आणि आमच्या सगळ्या पुरुष मंडळींचे पैसे संपवले. अकाउंटला बॅलन्स नाही, फोन केला नाही, गुगल पेला नाही, काहीच पैसे नाही. मग त्यासोबत आता काय करू? पेरणी तोंडावर आली, खत भरलं नाही, बिजवाई भरले नाही, मग आता पैसे कुठून आणावं? थोडेही पैसे नाही. बायकोची म्हणजे तुम्ही कोणाशी बसले उदास? ते म्हणलं काय सांगू तुला, पैसेच नाही माझ्याकडे. आता तोंडावर पेरणी आली, बिजवाई भरायची, खतं भरायची आणि पैसेच नाही, काय करू? ते म्हणजे थांबा, काळजी करू नका, लगेच 25,000 आणून दिले, घ्या. बापरे एवढे तुझ्याकडं कसे? म्हणजे काय नाही, थोडं रोज काढले तुम्हाला यायचेच पैसे तुम्हाला. याला म्हणतात आरडी. तुम्हाला आर्थिक साक्षरता काय सांगायची सांगू का? तुम्ही ते एवढे हुशार आहे. 50 रुपयाचे 500 करायची ताकद तुमची. किती? 50 चे 500 करायची ताकद तुमची. तुम्हाला कसं पटवून देतो तुम्हाला. शाळेत त्या तरुण पोरांची सहल निघू द्या आणि गुरुजी सांगतात की मुलांनो आपल्या शाळेची सहल जाणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकानं घरून येताना 50-50 रुपये घेऊन यायचे. ते म्हणजे बरं सर. आता ते पोरं का साधे का? ते घरी गेली आईला काय सांगतात, आई आमच्या शाळेची सहल जाणार आहे. गुरुजींनी 100-100 रुपये सांगितले. 50. पोरगं किती सांगतं? 100. मग ती आई कोणाची आहे? त्याची. ती बाई तिच्या नवऱ्याला काय सांगते? म्हणले आपल्या पिंड्याची सहल जाणार आहे, बरेच लांब जाणार आहे, दूर जात असल्यामुळं सहलीचा खर्च 500 रुपये. आता सहल कितीला होती? झाली किती? आता 50 चे 500 करायची अक्कल तुम्हाला आहे काय? तुम्ही आर्थिक साक्षरता सांगा भेटला. कारण आपल्याकडचं जे ज्ञान आहे ना ते अर्धवट ज्ञान आहे. अर्धवट ज्ञान आणि अर्धवट ज्ञान माणसाला धोका देत असतो. कसं? अर्धवट ज्ञान जर नसलं धोका देतो. धोका अहो रंगपंचमीचे दिवस होते. रंगपंचमीचे रंगपंचमीच्या दिवसामध्ये काय झालं? जुन्या काळात दादा ते लोकांना रंग बनवून ठेवायचे. रंग कशात बनायचे? आताच्या काळात ते केमिकलचे चायनीज रंग नव्हते तेव्हा.
संदीप भाऊ रंग बनवायचे कशाचे पळसाच्या झाडाला हा फुलाचा रंग करून टाकायचे. माझ्या लहान पोरांनी रंग करून ठेवला. रंगपंचमीचे एक दिवस आधी डब्यात भरला. डब्यात कोणत्या हा कारण जुने काळात डबे होते, आता ते डबे राहिले. आता जवळपास स्वच्छता ही सेवा झाली प्रत्येकाची आपापल्या घरी. स्वच्छता ही सेवा घरी व्यवस्था झालेली आहे ना, पण आज तिथे डबे घेऊन जायचे. तेव्हा 2 डबे लागायचे, एक जेवणाचा आणि एक खाण्याचा. 2 डबे महत्वाचे होते. त्या डब्यात भरून ठेवला जातो राहिली आदल्या दिवशी रात्री. आणि नेमकी लोड शेडिंग असायची, लोड शेडिंग लाईटच नसायची रात्रभर. आणि मला सांगा घरामध्ये सकाळी पहिले सगळ्यात आधी कोण उठतं? कोण उठतं? ज्याला काहीच काम नाही ते हा म्हातारा माणूस. ते लगेच 4 वाजल्यापासून उठलं. अरे उठा रे, झालं ना फटफट, कांदे काढायचे म्हणले ना, झोपा ना तुम्ही, झालं का तुमची कशा सुरू? म्हातारा गुपचुपी होती. आता हे असे धंदे. म्हातारा माणूस आधी उठतं. उठल्याबरोबर म्हाताऱ्याला पाला आहे की मग म्हाताऱ्याने काय केलं? डबं उचलल्याबरोबर जड लागलं. जड लागल्यावर त्याला वाटतं पाणी भरेल. बाबांनी कार्यक्रम आटवायला स्वच्छता ही सेवा सांगते मी तुम्हाला. गेले बाबांचा प्राथमिक कार्यक्रम झाला आणि चांदणं टिकून पडलं होतं. चांदू मामा होता, उजेड थोडा पडला होता बाहेर चंद्राचा. आणि असे उताराला बसले होते बाबा. प्राथमिक कार्यक्रम आटवला आणि त्यांचा द्वितीय सत्रातला कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम सुरू झाल्या बाबाला दिसलं रक्ताचं ओघळ. बाप रे बाबा, एकदम बाबा धसका दिला. बाबा मात्र ते तर दाडो झालं. 2-4 घंटे घरी आला. बाबा काय झालं? म्हणले मी जगत नाही, मी आता राहत नाही. सगळ्याला बोलून घ्या, निरोप द्या, पटकन बोलून घ्या, माहिती गॅरंटी नाही, काय खरं नाही. आणि अवघड झालं, काय करू? सगळं गाव जमा झालं. हे सगळं होत दिवस उजाडला. आणि तितक्यात ते परत उठलं आणि त्या रंगाच डाबा कुठे? रंगाच डाबा कुठे? बाबा म्हणे कोणता डबा आहे? म्हणजे तो इथे ठेवला होता. अरे म्हणे मी तो नेला होता का? म्हणे बरं म्हणे मग काय बघते मी म्हणे मी तुमच्या 2-4 लोकांचे तेरवे खाल्ले शोधात नाही म्हणे. मला हे सांगायचं कशासाठी राम आहे? अहो अज्ञान जर असलं तर धोका होतो माणसाला. माणसाला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. आर्थिक साक्षरतेचंही पूर्ण ज्ञान तुम्हाला जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी तुकाराम महाराज वाचावं लागेल. तुकाराम महाराज सांगतात धनवंता घरी करी धनाची चाकरी. तुकाराम महाराज म्हणतात की मोठे मोठे जे लोक आहे ना दादा, जे पैशावाले आहे ना, यांच्याकडे काम कोण करतं? कोण करतं बाबा? नोकर चाकर, बरोबर. गाडी चालवायची तर ड्रायव्हर नोकरीला. घरामध्ये साफसफाई करायची तर कामवाल्या, भांडवली बाई, कपड्यावाली बाई, हा सगळे. त्यांना काही करायचं असू द्या, माणसं आहे आता काय, बरोबर आहे की नाही? मला सांगा धनवान माणसाचं काम कोण करतं? तुकाराम महाराज उत्तर देतात धनवंता घरी कोण करतं? माणसं कामाने करत, कधी धनाची चाकरी. पैशावाल्याकडे काम करतो, माणसं काम करत. एक जण म्हणलं महाराज काही सांगू नका, ते धर्मान माणसाकडे पैसाच काम करतो. मान्य आम्हाला. अहो पण त्याला पोटा पाण्यासाठी काही हातपाय हलवा लागत असेल ना, काही मेहनत करावं लागत असेल ना, काही उद्योग व्यापार व्यवसाय करावा लागत असेल ना, त्यासाठी घराबाहेर पडावं लागत असेल ना. ते म्हणले तुकाराम महाराज तसं नाहीये. तुम्हाला जर एकदा पैसा भेटला तर होय पैसल्या बसल्या बसल्या तुमचे काम होतात. तुम्हाला पुरावा सांगू का? तुमच्या एखादं काम अडकलेलं असू द्या, तुम्ही श्रीमंत माणसाला जा, दादा आपलं तेवढं काम अडकलं, एक फोन करा ना. ते फोन करतं, हॅलो यांचं काम करून टाका. जागा सोडावं लागली, जरा घर सोडावं लागलं का? बसल्या बसल्या काम होय पैसल्या नलगी सांडावेची घर सुद्धा सोडावं लागलं. अहो एखाद्या श्रीमंत माणसानं ठरवू द्या आमच्या ठिकीचं लग्न करायचंय महाराज आणि 20 एकरचा मांडव टाकायचा. किती? 20 एकर. मग जागा कुठे आहे? शेतात. मग त्यांनी शेत पूर्ण साफ केलं आणि मांडव घातला तिथं. आणि तिथं व्यवस्था जेवणाची A1 क्वालिटीची. एवढे हजारो लाखो लोक जेवले. शेतात कार्यक्रम केला त्यांनी आणि तरी एवढा सक्सेसफुल, काहीच अडचण आली नाही. कशामुळं? राणी वणी दिव्य असं तिथे होती सोपी. पैसे असेल ना तर जंगलातील सुद्धा काम तुमचे एकदम बिनधोक होतात. म्हणून पैसा पाहिजे. तुकाराम महाराज म्हणजे एकदा का तुम्ही पैसे दिले ना, जगात काहीच अशक्य नाही. कितीही उंचावरचं काम असू द्या, कितीही लांबचं असू द्या, कितीही खोलातलं असू द्या, एकदम सोपं होतं. तुकाराम म्हणे बोल देताना हे काही बोल, हा बघाचा सरळ भावार्थ आहे. म्हणून धनाचं महात्म्य आहे बेटा. धन महत्वाचं आहे. लोक म्हणतात महाराज तुम्ही काही सांगायला लागले हो, धन महत्वाचं आहे. तुकाराम महाराज
धनाला महत्व देत होते का सांगा पण मला? देत होते? तुम्ही सगळे कीर्तन ऐकणारी मंडळी, तुकाराम महाराजांनी तो धनाचा निषेध केला की तिथं, या धनाचा न धरी विश्वास, पैशी तरुवर छाया, धन मिळवणे कोट्यानुकोटी संगे तुकाराम महाराज म्हणले किती कमवतो सोबत घेऊन जाणार आहे का? कमवू नका. एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात पैसे कमवू नका, आणि एकीकडे म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अरे दोन तोंडाने कसं काय बोलतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज तर दोन तोंडी होते का? तुकाराम महाराजांचं तसं नाही. तुकाराम महाराजांचा उपदेश अधिकारी पाहून होता. समोरचा माणूस जसा तसा उपदेश तुकाराम महाराज करायचे. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं धन कमवू नका, पण कोणाला व्याघात दोष होता? कोणता? शास्त्रीय भाषेत त्याला व्याघात दोष म्हणतात. ही खरं ती खरं. कसं एक माणूस असं कंटाळा संसार डोक्याला हात लावून बसलो, घरासमोर हात लावून बसलं, तितक्यात तुझं पोरगाला बारी म्हणलं बाबा तुम्ही असे कसे काय बसले? ते म्हणले तुला कळणार नाही, मी जरा तानात आहे. मराठीमध्ये त्याला टेन्शन म्हणतात. टेन्शन मध्ये म्हणले, टेन्शन मध्ये. ते बाबा तुम्ही कशात टेन्शन घेतलं? आता तुला कळणार नाही म्हणले. बाबा तू लहान आहे अजून, तुला काय कळत म्हणले? तुला एक सांगतो म्हणे, तुला माझं टेन्शन कळणार नाही, पण तुला या टेन्शन पासून वाचायचं असेल ना तर एक काम कर. म्हणजे काय कर? लग्नच करू नको ब्रह्मचर्याने. सांगत होती म्हणजे एकदा का लग्न झालं मग घरात आणा लागतो म्हणे. हे आणा ते आणा, सकाळी उठल्यापासून आणा लागतो तर संध्याकाळपर्यंत आणा. म्हणजे लग्न झालेल्या माणसाचं काम ते सकाळी मंजनपासून बिघडतं तर रात्रीच्या अमृत अंजनपर्यंत बिघडलेलं वाटतं. सूत्र टेन्शन मध्येच राहतं ना ते. मग इतकं टेन्शन मध्ये राहतं लग्नच करू नको म्हणजे सुखी राशी. लग्न करू नको, ब्रह्मचारी राहा. आता ते पोरगं कोणाचं होतं? कोणाचं होतं? महाराजांचं. तुम्ही बोलत नाही ना मध्ये, मला काही बोलायला लागतं. बोलत जा तुम्ही जरा. ते पोरगं कोणाचं होतं? त्याच होतं. ते म्हणलं बाबा तुम्ही काळजीच करू नका, अहो मी तर ब्रह्मचारी राहीनच राहील, पण माझ्या पोरालाही ब्रह्मचारी ठेवला पाहिजे. आता पहिले याचंच लग्न जर नाही झालं ब्रह्मचर्याला, पोरं कसे ब्रह्मचर्य? म्हणजे दुतोंडे बोलणं झालं ना, याला म्हणतात व्याघात दोष. तुकाराम महाराजांचं तसंच होतं. एकीकडे महाराज म्हणतात पैसे कमवू नका, आणि एकीकडे म्हणतात पैसे जोडा. त्यांचा उपदेश अधिकारी पाहू नये. पैसे कमवू नका कोणाला सांगितलं? त्याचं सगळं कमवून झालं तरी पैशातला मोह सुख येऊ द्या येऊ द्या. सकाळी मुली एका बाबाकडे गेलो होती गावात कीर्तनाला, तर त्या बाबा समोर बसले होते आणि बाज होते ना ती बाज. तर बाजीचं ते लावलेलं असतं त्याला काय आमच्याकडे सूम म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? सूम म्हणतात. सूम म्हणतात. ते बाजीचं विणलेले असते त्याला काय म्हणतात? त्याला बाज विणलेली असते. हा ते जे लावलेलं होतं ना तिथे झोळणी अशी बाबा बसून अशी खाली अडकली होती. ते झोका झाला होता. तर मी म्हणलं एवढं करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि बाबाला कसं बाज नीट नाही काय म्हणलंय तुमचं? बाबा चांगली बाज करून द्या. ते म्हणले बाबाला दर महिन्याला आम्ही नवीन बाज आणून देतो म्हणले. बाबा अशीच करता म्हणजे कसं काय? बाबा घरी बसल्यावर शांतच बसत नाही. बाबा म्हणतात खालच्या नाडीतले टमाटे काढले का, वरच्या नाडीतले कांदे काढले का, ही गाडी गेली नाही ती गाडी आली नाही, हे काम झालं नाही ते काम झालं नाही. बसल्यावर एवढेच लागतात कामात. पैसा सुधत म्हातारे झाली तरी पैसा सुधत मोह सुधतच नाही हो. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही पैशाचा नाच सोडा, ते म्हातारे माणसं करतात. पण तो तरुण आहे त्याचं रक्त असं सळसळतंय, अहो लाख मारली तिथं पाणी पाणी काढायची ताकद आहे. त्याला तुकाराम महाराजांनी सांगितलं जोडून या धरून उत्तम व्यवहार. आमचे तरुण आता आजकालचे तरुण असे झाले, आजकालचे तरुण संध्याकाळी 4 चौघाला आणावं लागतात धरून असे झालेले तरुण. असे तरुण नाही. तरुण यांना तुम्ही तरुण माणसाने काम केलं पाहिजे, कर्तृत्व गाजवलं पाहिजे, धर्म अर्थ काम आणि विचार पुरुषार्थ साधले पाहिजे. आणि हे जर करायचे असेल तर काय करा? अभंगाच्या पहिल्या करणार Wow!
नाही त्याची अवकाळा. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे की जीवनामध्ये जर तुम्ही ताळामध्ये हिशोब ठेवला नाही तुमची अवकाळ होईल. म्हणून धनाचं महत्व कळलं पाहिजे. याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. कसं तुम्हाला 436 रुपये 20 रुपयाचा विमा काढला पाहिजे दादा. तुम्हाला कशासाठी 436चा विमा तुम्ही काढलेला असेल कोणत्या बँकेत काढा. 436 रुपयाचा जर तुम्ही विमा काढलेला असेल 20 रुपयाचा जर तुम्ही विमा काढलेला असेल आणि दुर्दैवानं अशी वेळ कुणावरही येऊ नये. पण जर तुमचं दुर्दैवी निधन झालं तर 436 रुपयाच्या विम्यामध्ये वारसाला 2 लाख रुपये मिळतील. आता तरुण माणसाला काय होतं दादा तरुण माणूस जाण्याचं प्रमाण कशात जास्त आहे अपघातामध्ये. अपघाती मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. अशासाठी गव्हर्नमेंटने स्कीम काढली 20 रुपयाचा विमा. जर अपघाती निधन झालं तर वारसाला 2 लाख रुपये मिळतात. आता अशा गोष्टी मी कीर्तना सांगितल्या की लोक म्हणतात महाराज तुम्हाला एक काम आहे कधी तुम्ही आमच्या गावाला सांगायला मारायच्या गोष्टी ना मारायला आले की नाही आम्हाला आम्ही मारा आणि विमा बनाला वारसाला कोणा पाहिलं पुढचं असं सांगतात. काय अहो तुम्हाला सांगू का अहो मरणाची काय गॅरंटी. तुम्ही असा का मी असा जन्माला जो आलाय ना त्याला एक ना एक दिवस जायचंय आणि कधी जाऊ याची गॅरंटी. मरणाची काही गॅरंटी आहे का. बसलं व्यक्ती कोणी एखादा असं ते हात करून सांगा मी हात वर करतो महाराज मी मरणार नाही असं आहे का. माऊली ज्ञानोबरायांची भाषा आहे देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या हे नान म्हणून आहे. जो आलाय तो जाणार आहे. त्याचं वारस झालं तुझे एक ना एक दिवस तेरस होणार जाणं पक्क आहे आपलं. त्याच्यामुळे मरायची काय गॅरंटी. घडी घडी काळ वाटेयाची पाहे अजूनही किती आहे कधी करू सांगता येत नाही. तर मरताना माणसाने असं कर्म केलं पाहिजे दादा की तुका म्हणे तो मरणाची सरे आपण जर गेलो ना सगळं गाव ढसा रडलं पाहिजे असं कर्म करून घ्यायचं. मी असं कीर्तनात सांगितलं एका गावात जर गेला सगळं गाव ढसा रडे सगळं गाव रडत होतं पण सगळ्या गावाची उधारी घेऊन गेला होता कोणी सोडलं नव्हतं. असं करावं कर्म असं नाही चांगलं कर्म करावं. चांगलं कर्म केलं तेव्हा धनाचं महत्व कळेल. मग तेव्हा अटल पेन्शन योजना कळेल. आता तुम्ही सांगा शेतकरी मंडळी सगळे जून महिन्यामध्ये तुमचे किती हाल होतात. पेरणीच्या टायमात पैसे नसतात संपून गेलेले असतात आहे की नाही. एकच मोठा खड्डा पडलेला असतो. मग तुम्ही जर दर महिन्याला आरडी काढली दर महिन्याला जास्त नाही 1000ची काढली 5000ची काढली तर वर्षभरात किती तयार होईल. तिथं व्याज एवढं जास्त नाही मिळणार पण तुमची बचत तर तयार होईल ना. मग तुम्हाला अचानक कोणाकडे हात पसरायची गरज पडणार नाही. जून महिन्यामध्ये तुमच्या पोरांची शाळा आहे तुमच्या पोरांच्या शिक्षणाचा खर्च आहे 1000 रुपयाची आरडी काढली तर 12,000 रुपये जूनमध्ये भेटतील तुम्हाला. इतकं सोपं आहे. इतक्या सोप्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. अटल पेन्शन योजना काढली आता जे नोकरीला आहे त्यांना म्हातारपणात पेन्शन आहे आणि जे नाहीये मग त्यांचं काय होईल 60 वर्षानंतर मग अवघड आहे. मग म्हातारी लाण्या म्हातारा मोठ्यात नाही चाललं तर भरायच्या पाठ्यात मग अवघड आहे. मग त्यामध्ये मी दोघं कशी काय सांभाळू त्याची वाटणी. म्हणून आपली पोझिशन स्ट्रॉंग पाहिजे. तुम्हाला एक सांगून जाऊ का जोपर्यंत तुम्ही आहे तुमची एक तर विल बनवून ठेवा. विल म्हणजे मृत्यूपत्र बनवून ठेवा आणि सांगून ठेवा कोणाला मृत्यूमध्ये विश्वास माणसाला पण पोरांच्या नावावर प्रॉपर्टी करू एकदा का तुम्ही प्रॉपर्टी त्याच्या नावावर केली तुमचे हालत राहत नाही. त्याच्यामुळे हे शिकणं गरजेचं आहे आणि हे कळण्यासाठी धनाचं महात्म्य कळालं पाहिजे. मला वेळ कमी आहे मला संपवायचं पटकन. मी एकच उदाहरण देतो माझी सेवा संपवतो. हा अभंग जर तुम्हाला कळून घ्यायचा आहे पूर्ण हा अभंग कळून घ्यायचा आहे. तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी झाले. किती वर्षापूर्वी झाले 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज झाले. आणि तुकाराम महाराजांनी तेव्हा लिहिलं धनवंता घरी करी धनाची चाकरी. अभंग तेव्हा लिहिला ना तुकाराम महाराजाला माहिती होतं थोडा अंबानी होणार आहे धीरूभाई अंबानी काय मुकेश अंबानी. तुम्ही हा अभंग माझ्या डोळ्यासमोर आणा एका बाजूला मुकेश अंबानी डोळ्यासमोर आणा तंतोतंत लागू पडतो कधी पहा.
धनवंता घरी करी धनाची चाकरी. मुकेश अंबानी त्यांचं अंटालिया नावाचं घर आहे मुंबईला. 6 लोक आहे त्याच्या घरात. किती लोक आहे? 6. आणि त्याच्या हाताखाली नोकर 600. धनवंता घरी करी धनाची चाकरी. तिथे काय पैसा असल्यावर 600 नोकर. बरोबर आहे. अहो इतकंच नाही, मुकेश अंबानी तुमच्याकडे पैसे मागायला आले होते कधी? आले होते. पण प्रत्येक जण आपण मुकेश अंबानीला मोठा करण्यात आपला हात आहे. तुम्ही म्हणाल कसं? आपण त्यांनी पहिले काढलं जिओ, म्हणजे फुकट आहे. मग पहिले जळगावमध्ये त्यांनी जागोजागी टावर लावले आणि टावर खाली फुकट आहे. आमचे पोरं येड्या बाबीत नाही पण तिथं सापडत होते फुकटचे इंटरनेट वायफाय साठी. मग ते झालं, मग त्यानं कार्ड काढलं. मग लगेच दाखवलो त्याने जिओचं काढा मला फुकट मध्ये ना दाखवलो. लगेच कार्ड दिलं की मग फुकट होतं ते. मस्त, अरे मस्त आहे म्हणे जिओचं कार्ड आहे आणि कार्ड फुकट आहे म्हणून मोबाईल घेतला मी 10,000 का? कार्ड फुकट आहे, मोबाईल 10,000 घातले तिथं आहे की नाही. आणि मग ती एकदा सवय लागली आणि आता रिचार्ज किती झालं? 350-400. मला तुम्ही आता थोडासा विचार करा, हेच रिचार्ज उद्या 600 झालं तर तुम्ही मार्ग बंद करून टाकशा. बरोबर आहे नाही का? बरं जाऊ द्या, हे रिचार्ज जर 1000 झालं तुम्ही बंद करा. 1000 बंद करणार ना आपण? बंद करून टाकू नको आपण एवढं काम नाही करू असं विचार. अहो 1000 काय तुम्ही 1500 उद्या आम्ही बंद करत. आम्ही 2 टाइमचं 1 टाइम खाऊ पण रिचार्ज मग त्याच्याशिवाय जमत. हे गंमत अशी झाली, एका ठिकाणी हॉटेलवर पार्टी होती. भरपूर जेवा, बिल तुमच्या पोरांकडून वसूल करतो. बिनधास्त जेवा, बिल तुमच्या पोरांकडून घेतो. काय गर्दी झाली तिथं लगेच वाटायला की हे वगैरे मला. आणि मध्ये घुसल्यावर पोटभर जेवले श्याम भाऊ आणि बाहेर निघायला लागले. ते म्हणे मग येतो आता राम येतो म्हणे बिल पाठी दिली म्हणजे बाहेर पोटभर जेवा, बिल तुमचे पोरांकडून वसूल करतो. हे बिल कशाचं? हे म्हणजे तुमच्या बापाचं बिल आहे म्हणजे तुम्हाला द्यायचं. हे असं जिओचा कार्यक्रम आहे. ते अंबानी तुमच्या आमच्या घरी आले नाही, ते त्यांच्याच घरी बसलेले. त्यांनी अशी स्कीम काढली तर तुमचे पैसे रोज आपोआप जातात. मग यालाच म्हणतात महाराज हो ये बाई सह्या. ते बसलेले एका घरी, त्यांना बाहेर पडायची गरज आहे का? घरी बसल्या त्यांच्याकडे पैसे. इतकंच कशाला? अंबानीच्या पोराचं लग्न झालं गुजरातमध्ये, वनतारा नावाच्या याच्यामध्ये जंगलात आहे. ते जंगलात तिथं जायला तुम्हाला 2-4 घंटे लागतील इतक्या अंतरावर. तिथं त्यांनी हजारो कोटी रुपये खर्च केले. जे तुम्ही इथं किती पैसे द्या तो माणूस इथे येणार नाही, तो तिथं गेला. कशामुळं? अंबानीमुळं. म्हणून महाराज म्हणले राणी वनी दीपी असं तिथे होती सोपी. एकदा पैसे असले तुम्ही कुठेही काम काढा, तुमचं काम बरोबर होईल. तुकाराम महाराज म्हणजे पैशापुढे तर काही कमी नाही. तुम्ही पैसे द्या म्हणाल ते काम होईल. तुका म्हणे मोल. मग तुम्ही एकदा मोल दिलं की लागल तेवढी 11 क्रूज विहीर 11 क्रूज खोल करता येईल. तुका म्हणे मोल घेता म्हणे काही बोला आपण सरळ भावात नाही. तर तुम्हाला सांगू का, माझं काम फक्त तुम्हाला व्यवहारात सांगणं नाही. तुकाराम महाराजांचं ज्ञान एवढं कमी नव्हतं मला. तुकाराम महाराज काही येडे होते का? नुसतं एवढंच सांगून ते राहिले असते. पण तुकाराम महाराज कसे? तुकाराम महाराजांनी हा बोल दोन्ही अर्थाने लिहिला. पहिला अर्थ लिहिला धनाचा, की पैसा कमवला पाहिजे, काय फायदा होईल तर सगळ्या अभंगात आहे. पण दुसरं एक धन कमवा. दुसरं याच्यापेक्षा महत्वाचं धन आहे आणि त्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठल हे धन जीवनांत काळीचे. हे धन कमवलं तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांसाठी धन म्हणजे पैसा नव्हता. तुकाराम महाराजांसाठी पांडुरंग म्हणजे पैसा आहे. आणि तुम्हाला अभंग सोडायचा ना दादा तर सोपं उत्तर आहे. धनवंतातलं धन काढा, तिथं पांडुरंग टाका, अभंग सुटतो का नाही पहा. धनवंता घरी करी धनाची चाकरी, विठ्ठलवंता घरी करी धनाची चाकरी. एकदा का देव तुमच्या घरात आला की तुमच्या घरात नोकर म्हणून काम करतो. तुम्ही म्हणा महाराज काय बाता आणते तुम्ही, कोणी केलं काम? आमच्या एकनाथ महाराजांच्या तिथं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं पांडुरंगानं. धनवंता घरी करी धनाची चाकरी, अहो होय पैसा या व्यापार न लगे सांडावायची गरज. यासाठी जबरदस्त उदाहरण आहे आमच्या सावता बाबाचं. अहो या पंढरपुरामध्ये आषाढीला कार्तिकीला महाराष्ट्रातून जागून दिंड्या जातात. प्रत्येक ठिकाणी दिंडी जाते. मुक्ताईची दिंडी जाते. आनंदनाथच्या ज्ञानेशाची दिंडी जाते. निवृत्तीनाथाची नाशिकवरून जाते. नरसिंह नामदेववरून नामदेव महाराज येतात. महाराष्ट्र भरून दिंड्या पंढरपूरला जातात आषाढीला. पण एक देवाची दिंडी आहे ज्या दिंडीमध्ये पांडुरंग पंढरपूर त्या संतांच्या गावी येतो. त्यांचं नाव संत सावता महाराज आहे. आरंगला दिंडी येते पांडुरंगाची. ही ताकद आहे. आणि ही जर ताकद कमवायची असेल तर होय बैसल्या व्यापार. सावता महाराजाला घर सोडावं लागलं नाही, देव घरी आला.
ही ताकद आहे त्यांच्या विठ्ठलवंत या धनाची आणि सगळे काम होतात न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नावाय आणि तुका म्हणे बोल देता नव्हे काही बोल तुम्ही जगात पैशानं सगळंही करू शकता प्रपंचातल्या पण तुमच्याकडे विठ्ठल नावाचं धन नसेल तर सगळं काही होणार नाही हे तुला सांगतो तुम्ही विहीर खणताना विहीर पाणी लागण्यासाठी तुमच्याकडे विहीरच आहे विहीर किती कोण खणता येते पैसे देऊन आपल्याला पण विहिरीला पाणी लावायसाठी पाणी लागायची ताकद कोणात आहे आपल्यात आहे का एक म्हणून मी 500 फूट विहीर खणतो लागलं का पाणी देवाच्या मनात देवाना आमच्याकडे असं वळखी पाळखी ढग आमच्या अनुदानात विहीर खणली कशी तरी मंजूर करून घेतो आणि 11 पुरुष विहीर खणली किती तुमच्याकडे पुरुषच म्हणतात आमच्याकडे पुरुष म्हणतात 60 फुटाचे फूट आहे 11 पुरुष महाराज एवढी विहीर खणली मोठ्याच्या मोठे दगड आणि पाण्याचा थेंब नाही नुसतेच दगड विहीर खणली अनुदानाची 11 पुरुष नुसतेच दगड इतके दगड वावर सगळं भरलं दगडाने आमच्या वावरातले दगड दुसऱ्याच्या वावरात जायला लागले तर तो म्हणे आता जर दगड आला तर त्या गुडक्यात टाकली दगड आला नाही पाहिजे इतके नुसतेच दगड पाण्याचा पत्ता नाही आता तुमच्याकडे जे पाणी लागतं विहीर त्याला काय म्हणतात आमच्याकडे म्हणतात त्याला भुगळा झीर आता विहीर खणणं आपल्या हातात आहे झीर लागणं कोणाच्या हातात आहे त्याच्या विठ्ठलवंताच्या आहे म्हणून देव पण पाहायला पाहिजे ना तुम्ही विहीर किती खोल करशाल पण झीरच लागली तर काय फायदा आणि मग असा अवकाळी पाऊस पडला महाराज आणि ती कोरडी हिर तिचं जे वरचं पाणी साचेल त्याच्यात गेलं आणि हिर भरली अवकाळी पावसाला मग काय झालं मग आमच्या मसाल्याच्या पाहुण्याने सांगितलं तुमची हिर पडली ना मी एक काम करा आमची आडव्या बोरिंगची मशीन न्या नुसती त्याला न्या नुसती आणि मग एरोप्लेनच्या पाहुण्याच्या गाडी घेतलं ते मशीन आणि आणलं मशीन लावलं हिरीत आणि जसं मशीन लावलं तर आमच्या हिरीतलं साचेल पाणी दुसऱ्याच्या हिरीत गेलं आमच्या हिरीत पाणी कारण देवाची कृपा झाल्याशिवाय ते होत नाही मोल जेवून कामं होतात पण देवाची कृपा महत्वाची आहे म्हणून तुम्हाला व्यवहार कळायला पाहिजे आर्थिक साक्षरता कळायला पाहिजे हे निमित्त आजच्या कार्यक्रमाचे दादा हो बोलताना काही काही सांगावीची खरं राणी म्हणे द्वीपी असं तिथे होती सोपी होय पैसल्या व्यापार न लगे सांडावीची घर तुका म्हणे बोल देता हे काही बोल होय पैसल्या व्यापार न लगे सांडावीची घर करा हात काही हातवर करणं सांगणं पडलं तुम्हाला मन डोकं येतं नाही पण असं करू नका सगळा आपण धनावर सांगितला आणि त्या धनामध्ये विठ्ठल नावाचं धन आहे ते तुम्ही आम्ही कमवलं पाहिजे की नाही आमची सेवा त्याचाच करताय आम्ही बँकेत जर असलो दिवसा तर तुम्हाला प्रपंचातलं धन सांगू पण कीर्तनात असलो तर आम्ही नामस्मरणाचं धन सांगू तेही कमवलंच पाहिजे त्याशिवाय जीवनामध्ये काही नाही आपण काही करतो आपण म्हणू आता एखादा विचार चालेल बाबा दिंडीला जाऊ ना कीर्तनाला जाऊ ना ते म्हणतं महाराज 2 वर्ष वाटतात आणि का म्हणजे मोठ्याला ट्रॅक्टर घेऊन देतो लहान्याला महिन्यानंतर घेऊन देतो एकदा त्याचं जजमेंट बसलं की मग मी मोकळाचे मग 2 वर्षाला बाबाला भेटायला बाबा बसला जजमेंट मग कशात जजमेंट म्हणजे ट्रॅक्टर घेतलं आणि त्याच्यात मजूर भरले आणि पलटले ट्रॅक्टर एक म्हातारी मेली बरं तर महिने आतमध्ये होतं वर्षाचं बजेट होतं महिने यंत्र घेतलं म्हणजे एकानं त्याने आकडा टाकला म्हणे महिने यंत्रचा पोलिसांनी धरून नेलं त्याचं बजेट उठलं म्हणजे कशाचं बसतं बजेट आपलं बजेट शेवटलं बसत नाही आपण कधी देवाच्या कीर्तनात काही काही असतात इथे लोकांनी सांगितलं तिकडचं सांगतो कुठलं आमच्या गावाकडचं सांगतो मग तुम्ही म्हणा महाराज इथलं कधी सांगशाल तिकडे गेलं की इकडचं सांगितलं आपल्याला समजतेच त्याच्यामुळे काय तिकडचं सांगतो आपण पूर्ण आमचं जीवन निघून जातं तरी देवाचं नाव नाही कधी सत्याची वर्गणी नाही काही कधी एवढे भारी म्हणजे वर्गणी 500 रुपये देऊ भांड्याच्या दिवशी सगळं घर जेवायला येऊ मग घरच्या वाला निघून जाऊ आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी तुमचा हिशोब पाहू कुठं खर्च केले सांगा एवढे भारी भाऊ तुम्ही वर्गणी राहू दे म्हणतो सांगूच नको देऊच नको वर्गणी आम्ही देत नाही आणि मग कसं होतं मग त्याची बायको सांगते महाराज त्याचं कवय होतं का वार जायचं आणि गेलं पडले आणि एवढे हाले आणि ते म्हणतं महाराज मला जेवण उचललं पाहिजे कौन देव हात करून राहिला देव म्हणे तुला तुम्ही असंच झगड्यात घेऊन पाहिजे तो लेस वेळी मोठ्या लेस वेळी मोठे देतो तुला असं पाहिजे नीट बसत ते वाट्यावर बसलं तर नीट बसत या गाडीच्या घरातून पाहुणे बाहेर पडले की लगेच करत पण इकडे आले आलं ना संदीपला राहायला आमच्या भाजीला द्यायचं ठरलं होतं ते म्हणजे असं संदीपला शेजारी बरं येतं म्हणजे मोडलं लागलं हे असे स्वैरिकी मोठारे सुद्धा सुईचे मरोत लिहून घ्यायचं मग वाक्य असे धंदे करू नका चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा मेलो तर 4 लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे आहे की नाही म्हणून चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा
येतं का आपल्याला? सुखासुखीचं खाता येईल. एक म्हणे महाराज आमच्याकडे बरं का गहू झाले म्हणजे गहू यावर्षी इतका चांगला मालिनला 50 पोते गहू झाले म्हणजे 50 पोते. पण म्हणे 2-4 दिवस झाले म्हातारा असा बोंबल्यावरच करायला लागला. अशी पोळी खाल्ली असं वकत होतं, अशी पोळी खाल्ली असं वकत होतं. आणि म्हातारा वकलं की घामखाऱ्यानं पुऱ्या घराचं जेवण करत. खाऊ देतो का जेवण? अहो म्हाताऱ्याला जळगावला दवाखान्यात दिलं 20,000 तिथं नुसते छातीचे पोटाचे फोटो काढले. फोटो साठ्याची दिली गोरांनी दिली साठ्याची, इकडे नाही दिली, तिकडे बरोबर दिलं जाते. म्हणून चांगलं सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. कारण महाराजांनी जर शिकवलं असेल जोडून या धन उत्तम व्यवहारे, तर त्याच्या पुढं पण सांगून ठेवलं उदास विचारे वेगवेगळे दान सुद्धा करायला आपण कमी पडलो नाही पाहिजे. पैसे कमवले पण पाहिजे, चांगल्या कामात खर्च सुद्धा केले पाहिजे. आणि व्यवहार कसा असला पाहिजे आपला? तुकाराम महाराजांनी सांगितलं ना जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार ठेवा. उत्तम म्हणजे कसा? तुम्हाला कोणीही पैसे मागितले म्हणजे तुम्ही कोणालाही पैसे मागितले तर रात्रीच्या 12 वाजता सुद्धा विश्वासाने तुम्हाला पैसे दिले पाहिजे. नाही तर आपले काही बेगुदारी घे जे मागणाऱ्याचा जीव एवढा घेतला ना की ते नुसतं पाहत त्याच्याकडे टळा आता मागतोय जाऊन. असा व्यवहार काही कामाचा नाही. असा व्यवहार तुम्ही ठेवला की मग तुमचा आम्ही बँकेत आला तुमचा सिबिल काढतो. सिबिल तुकाराम महाराजांना माहित होतं सिबिल रिपोर्ट माहित होतं तुकाराम महाराजांना. 400 वर्ष आधी लिहून ठेवलं त्यांनी की व्यवहार चांगला ठेवा, व्यवहार चांगला ठेवा. त्याला माहित होतं सिबिल रिपोर्ट येणार आहे. हा सिबिल खराब असला की कोणीच कर्ज देत नाही तुम्हाला. आणि तुमचे सिबिल कशाने खराब झाले करायचे नवीन ते बसल्या लोन काढते. इन्स्टा लोन 2,000 रुपये. त्याला वाटतं मोबाईल मध्ये काढलं त्याला काय कळतं मी कुठून लोन काढलं आहे की नाही. मोबाईल मध्ये सगळी माहिती देऊन टाकते, कॉन्टॅक्ट देऊन टाकते. मग यानं लोन थकवलं की मेसेज कोणाला जातो याच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या लोकांना की तुमचे अमुक ओळखीचे मित्र आहेत त्यांना सांगा आमचं बँकेचं कर्ज भरायला. म्हणजे काय काढलं ते 1,000 रुपयाचं भरून टाकलं नको ना. ते लय हुशारे पैसे वाटतात का साधे का तुमचा सिबिल खराब म्हणून अशा फालतू याच्यात नादी लागू नका. चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि असं काहीतरी करा की आपण आपली कीर्ती कमवली पाहिजे, आपलं नाव कमवलं पाहिजे. आणि ते करण्यासाठीच आनंद आपल्याला प्राप्त झालाय. त्या भगवान परमात्म्याची सेवा करणं गरजेचे. मी तुम्हाला सांगत होतो की आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे पण आपण नामस्मरण करत नाही. त्याची सवय लागते ना ते सहज घडत नाही. देवाच्या नामस्मरणाशिवाय तर उपाय नाही. तर सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं. सगळ्यांनी आपण थोडी कॉम्पिटिशन लावायची का? आणि महिला मंडळ मग पुरुष मंडळ कोणाचा आवाज जास्त आवाज कोणाचा पाहिजे का? माझ्या मागं म्हणाला तुम्ही महिला मंडळ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला घरी गेल्यावर असं होऊ नये. चुकून उठून उद्या परवा घरी गेल्यावर तुमचं तुमच्या सुनाचं झालं काढणं तर एवढाच आवाज निघतो. तेव्हा तर तुम्ही सगळी आई घालून जाता ना तू तेव्हा काय इथं तुम्हाला सांगू का मी विनोदाला नेहमी सांगत असतो. आमचं नाथ महाराजांचं प्रमाण आहे, आमचं एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. देवाचं नाव सगळे कामं करता घेतलं पाहिजे. सर्व कार्य करता हरी बोला उठता बैसता भांडता कांडता सगळं काही करताना देवाचं नाव घ्या. मग मी विनोदाने सांगत असतो तुमच्या सोनाचं झालं का भांडण किंवा सासूचं सोनासोबत झालं का भांडण. सून आणि सासूचं भांडण होणार आहे त्याच्यात काही वाद भांडण होणार म्हणजे होणार का माहितीये? कारण सासू शब्दातच आहे. सासू म्हणजे सारख्या सूचना. सासू सारख्या सूचना हे कर ते कर ते कर ते कर सूचना सारख्या सूचना. सून म्हणजे सूचना नको ते म्हणजे सूचनाच नाही का तुम्ही काही तुम्ही बरोबर करते. मग या दोघांचे भांडण म्हणा. तुम्हाला एक सांगू का आज मी बँकेतला माणूस आहे, शिकला सवयलेला माणूस आहे, 4 पुस्तकं वाचलेला माणूस आहे. माझ्याकडे जालीम उपाय जालीम की सासूचं सुनाचं भांडणच होणार नाही. आता जालीम उपाय आपल्याला पण आपलं कीर्तन नीट ऐकावं लागतं. त्यासाठी ऐकायचंय का? हा सांगू का? बोला मला आवाज आल्याशिवाय मी सांगणार नाही. मग हा काय सांगू ना? तुम्ही सांगू म्हणते याचा अर्थ 100% तुमचे भांडण होतं. कसे म्हणले सांगा आर्थिक साक्षरता नाही म्हणले सांगा पण हे सांगा जाऊ द्या. आता तुम्ही आपलेच सगळे आपल्याच मसाला फ्रँडच्या अंतर्गत माणसाने तुमची सेवा केलीच पाहिजे. मी सांगतो बरं का पण लक्ष देऊन ऐका बरं का.
कोणी झोपला असेल जागा करून घ्या, महत्वाचं आहे. कीर्तन राहतं बाकीचं, पण हे महत्वाचं आहे. जागे सगळ्यात सांगू का? सांगू? सासूचं सुनाचं भांडणच होणार नाही असं मंत्र आपल्याकडे. पण कान जरा व्यवस्थित असे उघडे करून घ्या, ऐकून घ्या. जागे ना? सांगू ना? हा, हे बघा, तुम्ही अशी चुळबुळ केली तर आपण मंत्र फेल देईल बरं. ते उगाच साधं नाही. मंत्र म्हणजे कशा असतात फार माहिती का? याला व्यवस्थित पद्धत लागते, पूजा लागते, सुचिरभूत होऊन करावं लागतं ते. आणि त्याची एक पद्धत असते, त्याची परंपरा असते. असं उगाचच असतात काय? तुम्हाला काय वाटतं? उगाच जमतं नाही? लक्ष द्या व्यवस्थित, म्हणजे कळलं. हा, बारीक लक्ष द्या बरं का. सासूचं आणि सुनाचं भांडण होणार नाही असं मंत्र आपल्याला आहे का? आता टाचणी पडली तर आवाज आला पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित सांगायचे. शांत बसा, तुम्ही पण शांत बसा. यांच्या कामाचं सांगतो मी जरा, आहे का? महत्वाचं सांगतो बरं की मध्येच तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्या. महाराज तुमच्या हातामध्ये मंत्र उघड, तुम्ही जरा कंट्रोल करा. महत्वाचं आहे. सांगू ना मंत्र? सांगू ना? मायका. आणि याचाही कुठं मंत्र असतो का? सासू सुनाचा भांडण होणारच आहे, त्याला बंदच मंत्र कामगिरी कर. तुम्ही लगेच काम करवले, बाकीचं कीर्तन जावं हे सांगा, असं नसतं काही. पण एक असतो त्याला मंत्र, तरी मंत्र एक मंत्र एवढाच आहे की तुमचं भांडण सुरू झालं की दोघी पैकी एकाने काय करायचं? ग्लासभर पाणी घ्यायचं आणि असं घोटभर प्यायचं. आणि समोरचं काही बोलू द्या, तुम्ही म्हणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, देऊ द्याशिवाय किती द्यायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. भांडण भेटेल तुमचं, भांडण होणारच नाही. देऊन घ्या माझ्याकडून. दोघीपैकी एक कोणाही पिऊन टाका पाणी. आणि नाही चव्हाण एक करा, एक अजून उपाय द्या. एक काम करा, झालंच ना भांडण, मग भांडण झाल्यावर शिव्याने द्यायच्या. वाईट बोलायचं नाही. काय बोलायचं? सासूला रागाला म्हणतात रामकृष्ण हरी, सून म्हणते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय म्हणाला तो काय तुमचं कुंडली असं देवाचं नाव घेत घेतो आहे ना भांडण त्याला म्हणजे चांगले दिवस जाते. कशाला यायचे त्याचे गुन्हे काढायचे, म्हणून देवाचं नाव सुद्धा आपण केलं पाहिजे. आता बघा माणसाचा आवाज कसा येतो बघा. आता तुमची बारी बरं का, जोरदार म्हणायचं विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बळा. कोणाचा? यांचं जास्त होतं, त्यांचं जास्त, माणसाचं जास्त. कोणाचं आहे? माणसाचा जास्त होता ना, माणसाचा जास्त होतं. मान्य तुम्हाला? माणसं जिंकलेले बरोबर आहे ना? माणसाचा जास्त होतो तुमच्यापेक्षा, जास्त निघणारच होतो. तुम्ही घरी द्यायला काही बोलून देत नाही, इथं आवाजच काय निघणार नाही. त्याला माहिती आपल्या बाजूला महाराज आहे, काही टेन्शन नाही. घरी बोलायची काम नाही द्यायची, काय की नाही? त्यामुळे हे सगळं जाऊ द्या, विरोधाचा भाग सोडून द्या. एकदा सगळ्यांनी भजन करा, आपल्याला सेवा संपवायची. विठ्ठल माझा घरची ग्रामस्थांचं आभार व्यक्त करतो. विनेगरे बाबांनी विना वाजला धन्यवाद नमस्कार आहे. आमचे गायक नितीन महाराज शिरसोलीकर आपण या ठिकाणी आला, आपल्याला एक या ठिकाणी धन्यवाद आहे. आमच्या संस्थेचे दुसरे महाराज असतील या ठिकाणी
वंदन आहे का आपले सगळेच मंडळी गोष्टी बाकीचे मंडळी समस्त ही बालगोपाल तालुका मंडळी यांनाही वंदन आहे. आमचे किरण महाराज यांची एरोटोला या ठिकाणी भारतीय शिक्षण संस्था आहे आणि यांना बोलवण्याचं खास कारण म्हणजे काय माहिती आहे का, आपल्याला दुसरं कोणालाही बोलवत आलं असतं पण यांना आपण पहिला मान याच्यासाठी दिला महाराज की महाराज विनामूल्य कोणती फी न घेता या मुलांकडून कोणतीही फी न घेता त्यांना शिक्षण देण्याचं काम करतायत भारतीय शिक्षण. म्हणून आपण या ठिकाणी महाराजांना या ठिकाणी सन्मानाने बोलवलेलं आहे. आपल्या परिसरातलं गौरव महत्व आहे त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देऊ. आपण सर्व पुरुष मंडळी आले, महिला मंडळी आले, त्यांनाही धन्यवाद आहे. आमचे साऊंड सिस्टम मध्ये उत्तम आवाज तुम्हालाही धन्यवाद आहे. जे कार्यक्रमासाठी नाही आले त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत आपण या ठिकाणी घालू आणि झालेली सेवा आमच्या संत सावता महाराजांच्या पांडुरंगासाठी या ठिकाणी समर्पित. मी तुम्हाला कधीच काही वाईट बोलणार, कारण नवरात्र चालू आहे. नवरात्र बरोबर आहे ना, नवरात्र चालू आहे. कोणाचा सण आहे नवरात्र? नवरात्र कोणाचा सण आहे? कोणाचा? तुमचा सण असल्यावर तुम्हाला बोलायला काय प्रॉब्लेम झाला? हा तुमचा सण आहे ना नवरात्र, मग माणसाचा बदल आहे. महिलाचे नवरात्र माणसाचा कोणता? बाबा तुम्ही काय एवढं स्वतःला कमी समजता? माणसाने काय गोळं मारलं आपण कोळाले का? कोळा कशाला? महिलाची नवरात्र आहे तर माणसाची शिवरात्र आहे की नाही? कोळा लगेच कोळ्यावर जातं तुमचं लक्ष असं करू नका. महिलांची नवरात्र आपली शिवरात्र. शिवरात्र किती दिवसाची असते? नवरात्र 9 दिवस. एक म्हणे माणसाला अन्याय म्हणे महिला 9 दिवस नवरात्र म्हणजे माणसाला एकच म्हणे शिवरात्र. कसं काय? मी म्हणलं त्याचं कारण असं आहे, एक म्हण आहे म्हटलं शहाण्याला एक बाट. नाही कुठं मी म्हणत नाही, तुम्ही म्हणा मला जायचंय गावात. विनोदाचा भाग सोडून द्या. पवित्र असा नवरात्र उत्सव चालू आहे. माझ्या जगदंबेचा उत्सव आहे आणि हा आमचा भारत देश एकमेव असा देश आहे दादा. जगाच्या पाठीवर कोणताही देश असू द्या, अमेरिका असू द्या, त्याला माता म्हणतो का आपण? अमेरिका माता, लंडन माता, रशिया माता, चीन माता म्हणतो आपण? नाही. जगाच्या पाठीवर एकच देश आहे, ओन अँड ओनली भारत माता. म्हणून हा देश आहे आपला, ज्याच्यामध्ये आम्ही आईची, जगदंबेची, देवीच्या रूपात पूजा करणारे आम्ही त्याचे भक्त आहोत. म्हणून तुमचा तो मान आहे. तुम्हाला मी कधीच काही बोलणार नाही. तुम्ही माझ्यासाठी देवी आहेत. देवी म्हणजे माणसं बसले ना ते देव आहेत. देव म्हणजे घरी राहिले असतील ते महादेव. जे पडल्या पडल्या झोपल्या झोपल्या कीर्तन ऐकत असतील ते भद्रा मारुती. सगळ्यांची त्यांनी या ठिकाणी झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो. बोलताना काही चुकलं असेल तर करली केली कटकट वाकडी केली देव जाणे हे बोलून सेवा संपवतो आणि सगळ्यांचे या ठिकाणी द्यावा. ज्ञानेश्वर